महाराष्ट्रावर गेल्या 2 दिवसांपासून उष्णतेच्या लाटेसोबत अवकाळी संकट भोगावतंय। कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात देखील वादळी वारा, विजांसह पाऊस होत असून काही ठिकाणी गारपीट देखील झालेली आहे। आज 22 एप्रिलला पुन्हा राज्यावरती दुहेरी संकट असून तब्बल 17 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। महाराष्ट्रातील प्रमुख विभागानुसार हवामान अपडेट जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला YouTubeवरती सबस्क्राइब केलेलं नसेल, फेसबुक आणि Instagramवरती फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल। कोकणात पुढील काही दिवस वादळी पावसाचे संकट कायम आहे। बुधवारी मुंबईसह संपूर्ण कोकणात अवकाळी पावसाची शक्यता आहे। हवामान विभागाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे। या ठिकाणी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाच्या वाऱ्यांसह पाऊस होईल। त्यातच उष्ण आणि दमट हवामान सुद्धा पाहायला मिळेल आणि यामुळे अंगाची लाही सुद्धा होईल। मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या 5ही जिल्ह्यात वादळी पावसाचा अलर्ट कायम आहे। पुढील 4 दिवस ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहून विजांसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। या काळात कमाल तापमान 36 ते 40 अंशांच्या दरम्यान असेल। वादळी पाऊस, गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेतीचं नुकसान होण्याची शक्यता आहे। मराठवाड्याला देखील उष्णतेच्या लाटेसोबत अवकाळी पाऊस झोडपून काढत आहे। दक्षिण मराठवाडा आणि छत्रपती संभाजीनगर भागात बुधवारी वादळी पाऊस, विजा आणि गारपिटीची शक्यता आहे। कमाल तापमान 38 ते 42 अंशांच्या दरम्यान असेल। विदर्भातील अमरावती विभागात वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे। 22 एप्रिलला पावसाचं क्षेत्र कमी होईल, पण काही ठिकाणी ढगाळ वातावरण होऊ शकतं। कमाल तापमान 40 ते 45 अंशांच्या दरम्यान असेल। चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना येलो अलर्ट असेल। एकंदरीत राज्यावर दुहेरी संकट कायम आहे। मात्र 22 एप्रिल नंतर हवामानात पुन्हा मोठ्या बदलांची शक्यता आहे। पावसाचं क्षेत्र कमी होऊन तापमान वाढण्याचा अंदाज आहे। पुढील 2 ते 3 दिवसात आंतरिक महाराष्ट्रात तापमान 41 ते 43 अंशापर्यंत जाण्याचा अंदाज आहे। त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा।